बँगलोर कर्नाटका हायवे. रस्ता बघा, एकदम झणझणीत रस्ता आहे. स्वागत आहे चॅनलमध्ये. आज आपण प्रवास करत आहे हायवे टू हायवे, कारण इथे कर्नाटक बँगलोर हायवे जो आहे त्या रोडनी चाललो आहे. रोड कसा आहे, काय आहे, जबरदस्त 4 लेन एक्सप्रेस वे आहे आणि गाड्या कशा चालतात तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू आपण प्रवास करता करता तुम्हाला इथला रोड आणि ड्राईव्हचा अनुभव काय होतो तो दाखवतो. सुपर एक्सप्रेस वे आणि त्याच्यावर गाडी चालवत असताना जी मजा येते ना, ती तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. प्रत्यक्षात तुम्हाला ह्या रस्त्यावर गाडी घेऊन उतरावं लागेल. त्यासाठीच तुम्हाला इकडे यावं लागेल. कर्नाटका बँगलोर हायवे, सरळ कोल्हापूर. आता टोल नाका लागलेला आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. किती टोल वगैरे आता बघू आपण. चलो फास्टॅग. एवढा वेळ जास्त घेतला त्यांनी, काय माहिती. आता मेसेज आल्यावर समजेल किती पैसे गेले. जास्त पैसे असतील असं वाटतं मला. 76 रुपये का? 76 रुपये 4 व्हीलरसाठी. आणि इथे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसतच असेल, ढगाळ वातावरण आहे. नाही, 75 गेले. 75 आला मेसेज. 75 रुपये गेले. इथून आहे ना पूर्ण आजूबाजूला आहे ना हे डोंगर रांगा बघा तुम्ही. या कशामध्ये येतात? सह्याद्री पर्वत रांगा आहे का काय आहे? कमेंट मध्ये सांगा तुम्ही. सातपुड्यातले तर पर्वत रांगा पाहिल्याच आहे, पण इथेही बघा पुढे इतका काळाभोर ढगांनी भरलेला पाऊस दिसत आहे. असं वाटत आहे का पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आणि रोड आहे ना पूर्ण कॉन्क्रीटचा आहे, एक नंबर रोड आहे. पण इथे स्पीड लिमिट आहे. काही ठिकाणी 80, 100, 60 त्याप्रमाणे स्पीड लिमिट आहे. त्याप्रमाणे गाडी चालवावी लागते, नाही तिथे स्पीड गन्स लावलेले आहे. डायरेक्ट आपला RTO फाईन जाण्याची दाट शक्यता आहे. पण या रोडला आल्यानंतर आपल्याला आहे ना मजा येऊन जाते प्रवास करायला. आणि कसं आहे, आज आहे ना मी जरा रात्रभर गाडी चालवून, तसं तर मी थकत नाही म्हणा, पण आज आहे ना आपल्या महेंद्र भाऊकडे गाडीचा ताबा दिलेला आहे आपण. आणि ते एकदम जबरदस्त रुबाबात बसलेले आणि एक नंबर ड्राईव्ह करता येते मेगा हायवेला. तर त्यांना ही मजा येऊ राहिली गाडी चालवायला आपली, आणि आपण ही प्रवासाचा आनंद लुटत आहे त्यांच्यासोबत. एक नंबर मजा येऊ राहिलेली. आणि वातावरण आहे ना एकदम सायलेंट आहे. म्हणजे आभाळ पण आहे, थोडं ऊन पण आहे, थोडं थंडावा पण आहे आणि थोडा पाऊस पण आहे. त्यामुळे या वातावरणाचा एक संगीत 3 मोसम जे आहे, 3 ऋतू जे मिक्स चालत आहे एक सोबत. इकडे ना थोडं आता मध्ये एका लेनचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्याला डायव्हर्जन बघायला मिळालं आणि पुन्हा आपण दुसऱ्या लेनला शिफ्ट झालो. तरी इथे म्हणजे दुसरी लेन आहे, डबल लेन आहे ती. 4 लेनचं म्हणजे दुसऱ्या साईडला जे आहे लेफ्ट साईडला, तर तिथे काम चालू असल्यामुळे एक लेन बंद आहे. मध्ये मध्ये असा थोडा प्रॉब्लेम आहे. रोडचे काम चालू आहे, ब्रिजचे पण काम चालू आहे. पण थोड्या दिवसातच आपल्याला हा जो रोड आहे ना, हा असं वाटेल का तुम्हाला विमानाने प्रवास करत आहे. हा जबरदस्त रफ रोड आहे एकदम. पाऊस येऊन गेला तर थोडं मजा पण येऊन जाईल. आणि आता कसं आहे, पावसाळ्याची सुरुवातच होणार आहे, त्यामुळे इथे ह्या भागामध्ये तुम्हाला माहीतच असेल, सातारा, कोल्हापूर, सांगली साईडला, कर्नाटका वगैरे पहिला पाऊस लागतो. आणि गाडीमध्ये ना सिनू एन्जॉय करून राहिलेली आहे पुढे बसून.
आवळा सुपारी खाऊ राहिली आहे. काय शिनू काय कुठे चालली तू? हा हिला वॉटर पार्कला जायचंय. आता तिकडे कोल्हापूरमध्ये एका वॉटर पार्कला घेऊन जातो हिला. हा रंकाळा तळ्यावर एकदा डुंबून आणतो हिला. काय शिनू ना हा जायचं ना? जाऊया आपण आता तिकडे. आणि आपला गाडीमधला जो प्रवास आहे ना मजावर राहिलेली. हो तर आता इकडे आहे ना पाऊस थेंब थेंब पडायला लागलेला आहे. तुम्हाला थोडे काचेवर बारीक बारीक थेंब दिसत असतील. तर बारिश का मौसम आणि त्या बारिश का मौसम मध्ये ना गाडी चालवायची मजा वेगळी आहे. आणि एक नंबर वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये. कराड सिटी लागलेली आहे आणि बँगलोर बघा तुम्ही 683 बँगलोर. आता इथे ब्रिजचे काम चालू आहे त्यामुळे खालून गावातून असे बायपास रोड नाही म्हणून गावातून सिटीमधून टाकावं लागत आहे. आणि सिनूचे माकडे पण आहे इथे बघू शकतात तुम्ही. ही सीटवर कशी बसून गेलेली आहे. काय का सिनू माकडे का तू? हा माकडे सिनू माकडासारखी बसून गेलेली बघू शकतात तुम्ही सीटवर. तुम्ही प्रवासाचा आनंद लुटा व्हिडिओ मध्ये बघून रोडचा. आम्ही कराडमध्ये आहे ना कराडमधला ब्रिज बघा तुम्ही. जबरदस्त मोठा ब्रिज आहे हा. आणि जेव्हा हा पूर्ण तयार होऊन जाईल ना पूर्ण बायपास कराड कधी गेलं तुम्हाला समजणारही नाही. इतका जबरदस्त मोठा ब्रिज आहे. 4 लेनचा ब्रिज आहे. मला ब्रिज दाखवतो मी कसा आहे बाहेरून बघा. जबरदस्त ब्रिज आहे हा. एक नंबर. आणि कराड सिटी पूर्ण कराड सिटी आहे. आणि सिनू थंडी थंडी हवाचा आनंद लुटताना. समोर आहे ना कारमध्ये कुठला तरी टेडी आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय आहे नेमकं. काहीच समजत नाही मला. माकड आहे का कुत्रा आहे का मांजर आहे का काय. कमेंट करा तुम्ही आणि काय आहे ते सांगा. हा जो कराडमधून ब्रिज तुम्हाला दिसत आहे ना हा ब्रिज जो आहे ना जवळपास 7 किलोमीटरचा आहे. म्हणजे विचार करा तुम्ही 4 लेनचा 7 किलोमीटरचा ब्रिज आहे. आणि किती जबरदस्त ब्रिज असाला. तर हे जे काय अशी ट्रॅफिक बघायला मिळते ना आपल्याला ती ट्रॅफिक आता हा ब्रिज बनवून गेल्यानंतर आहे ना राहणार नाही. डायरेक्ट रोड जो आहे तो रपारप जाणार कर्नाटक बँगलोर. आणि तेवढा टाइम ही वाचणार. मी आणि सिनू आहे ना आज प्रवासाचा आनंद लुटत आहे. मी आज मागे बसलेलो आहे कारण आपल्याला महेंद्र भाऊ गाडी चालवत असल्यामुळे आराम भेटलेला. डिमांड डिमांड दाखवला होती सिनू. तर डिमांड बघा तुम्ही कराडचा डिमांड. कुठे चालले आपण ते सांगून देणार. वॉटर पार्क कुठला काय सुटलं का? वॉटर पार्कलाच जायचं का? सांगली लहान हत्तीला घ्यायला चालले आपण ना. तर शिनूच्या लहान हत्तीला आम्ही सांगलीला घ्यायला चालले. आणि त्याच प्रवासामध्ये आम्ही एन्जॉय पण करत आहे ना. आणि शिनूला वॉटर पार्कला पण जायचं आहे म्हणून आम्ही निघालोय सर्वजण. एंजल पण आहे. आणि शौर्यवाड्याला गेले होते ना तर तिचे ना तिथल्या मालकाने तिचे स्टेटस जे आहे ना ती स्टोरी ठेवली. ती रात्रीपासून डायरेक्ट झोपली नाही. एवढी खुश आहे डायरेक्ट. आणि एन्जॉय करून हा तिचा आनंद जो आहे तो गगनात मावे ना. तर हा व्हिडिओ बघत असतील शौर्यवाड्याचे मालक तर लाईक करा. निघालोय आता कराडच्या बाहेर. ब्रिज वगैरे संपला तो 7 किलोमीटरचा. आणि
आता पुन्हा मेगा हायवेला लागलोय आम्ही, कर्नाटका बँगलोर. पाऊस थोडा थोडा चालू आहे अजून. आजूबाजूला वातावरण आहे ना खूप सुंदर आहे. बघा तुम्ही हे डोंगर बघा, मस्त डोंगर आहेत. हो, मुसळधार पाऊस चालू होऊन गेलेला आहे आणि ऊन पण पडत आहे, पाऊस पण पडत आहे, पण वातावरण एकदम सुंदर आहे. बघू शकता तुम्ही, एकदम मस्त ढगाळ वातावरण, काही ठिकाणी मोकळं वातावरण, काही ठिकाणी पाऊसही, ऊनही. मजाच वेगळी इथल्या वातावरणाची. समोरचं वातावरण बघू शकता तुम्ही, पाऊस पडल्यानंतर की सुंदर दिसायला वातावरण आहे ना. आता पूर्ण मोकळं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. पुढे जाऊन पाऊस उघडून गेलेला आहे थोडासा आणि पूर्ण आकाश एक नंबर, पूर्ण क्लीन अँड क्लिअर बघायला मिळतं आणि वातावरण सुंदर आहे एकदम. बघू शकता तुम्ही इथे पूर्ण आहे ना हिरवीगार जे आहे ना दिसत आहे, पूर्ण शेती आहे हा. आणि अद्रक आणि काय आहे आपलं ऊसाची शेती आहे. हे जे हिरवं दिसत आहे ना हे अद्रक आणि ऊस लावलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, ती सुंदर वातावरण. असं वाटत आहे का इथे पहिलंच खूप दिवसापासून इथे पावसाळा चालू आहे. असं वातावरण एकदम थंड झालेलं आहे इथे. आपण आता मिरज सांगली रोडला लागलेलं आहे. इथून मेगा हायवेवरून टर्न घेतला आपण लेफ्ट साईडला ब्रिजच्या खालून आणि सांगली मिरज रोडला लागलेलं आहे. इथे थोडा पाऊस नाही, मागे पाऊस पडलेला होता, आता इकडे पाऊस नाही, पण रोड भारी इथे. पण नारळाचे झाड बघितले आजूबाजूला रस्त्याला आणि असं वाटलं का कोकणात येऊन गेलेलो आहे. इथे ना जास्त ऊसाची शेती केली जाते वाटतं. आजूबाजूला पूर्ण रोड साईडला पाहिलं तर ऊस लागवडीचं प्रमाण जास्त आहे. आणि रोड जो आहे ना एक्सप्रेस वे असल्यामुळे ना इथे तुम्हाला एकही गतिरोधक बघायला मिळत नाही. पूर्ण सनसनाट गाड्या चालतात इथे, एकही तुम्हाला हाय स्पीडनेच गाड्या चालतात इथे. एक्सप्रेस वे आहे, मेगा हायवे. आम्ही चहा फेमस तिकडे असल्यामुळे ना युटर्न मारून पुन्हा चहासाठी निघालो आहे आणि इथे आलो आहे पुन्हा. यशवंत चहावाले. चहा प्यायला आता सर्व उतरत आहे गाडीमधून आणि आता इथे चहा वगैरे घेऊ आम्ही मस्तपैकी. तिकडे मध्येच पाऊस होता आणि आता इथलं वातावरण बघा तुम्ही, पूर्ण निळभोर आकाश, एक नंबर सुंदर वातावरण बघायला मिळालेलं आहे आपल्याला. बघू शकतात तुम्ही. इथे मस्त फेमस चहा वगैरे काय काय भेटतं खायला, तर इथे आपण थांबू. आता चहा वगैरे घेतला आता आणि बाकी लोक इथे बसले आमचे चहा वगैरे घेत. नंबर भाऊ आपले आजचे तुफान ड्रायव्हर. आणि आजूबाजूला हे वातावरण बघू शकतात तुम्ही, मस्त इथे बसायला खूप छान वातावरण आहे. मजा येऊन गेली इकडे थांबून. तर इथली चहाची टेस्ट आहे ना खरंच अप्रतिम आहे. त्यामुळे आम्हाला एवढं लांबून युटर्न मारून इकडे रॉंग साईडला होता आमच्या अपोजिट साईडला, तर त्याच्यासाठी आम्हाला इकडे यावं लागलं चहा पिण्यासाठी. तर खरंच खूप छान चहा आहे. ते इकडे थांबलो आणि सिनू आहे ना ते घसरगुंडी वगैरे भेटली, झोका वगैरे, तर मस्त ती एन्जॉय करू राहिलेली झोक्यावर आणि घसरगुंडीवर. बघू शकतात तुम्ही. तर आता इथून आम्ही पुढे निघतो. चहा वगैरे झाला आमचा. छोटासा व्लॉग जो होता ना आपला हायवेचा तो इथेच संपू. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.